भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक 14 मधील स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। वारंवार तक्रार करूनही सफाई होत नसल्याचा आरोप करत माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ यांनी संतप्त पाऊल उचलत थेट कचरा नगरपालिकेत आणून टाकला। भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये अनेक दिवसापासून नियमित साफसफाई होत नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ यांनी सांगितले की अनेक वेळा नगरपालिकेला निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही। यामुळे संतप्त झालेल्या गुंजाळ यांनी आपल्या प्रभागातील साचलेला कचरा थेट भुसावळ नगरपालिकेत आणून टाकत अधिकाऱ्यांना जाब विचारला। या प्रकारामुळे काही काळ पालिका परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। नागरिकांनीही शहरातील ढासळलेल्या स्वच्छता व्यवस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली। यावेळी मुकेश गुंजाळ यांनी प्रभाग क्रमांक 14 सह संपूर्ण शहरातील साफसफाई तातडीने सुधारण्याची मागणी केली, अन्यथा तीव्र आंदोलनाचाही इशारा दिला। प्रभाग क्रमांक 14 मधील हा गंभीर प्रकार शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे। आता पालिका प्रशासन यावर किती लवकर आणि काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। बघत रहा MH19 न्यूज। मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र। साहेब, सगळ्या पत्रकार बंधूंचे पहिले मी स्वागत करतो की गेल्या 2 महिन्यापासून मी सातत्यानं नगरपालिकेत तक्रार करून राहिलेलो आहे। हे माझ्याकडे 25/5 अर्ज आहे आणि एक अर्ज आहे जो 3/7 आहे 2026 चे। आणि मी व्हॉट्सअपवर नेहमी चावऱ्या साहेब जे आरोग्य अधिकारी आहे यांना व्हॉट्सअपवर मी कंप्लेंट करून राहिलो, तिथे फोटो टाकून राहिलो की बाबा 2 महिने झाले तर कंप्लेंट सफाई झाली नाही, नाली सफाई। तर ते म्हणता कर्मचारी नाही आहे, एक कर्मचारी होते त्याची बदली झालेली आहे, कोणी केली हे त्यांना माहित नाही। म्हणजे असा भोंगळा कारभार नगरपालिकेत चालू आहे। त्यांना मी मागे बोललो, साहेब होतं काय आहे, तुम्हाला कोणी मना केली की ते सांगा। ते म्हणे तिथं कामच नाही करायचं म्हणे, कर्मचारी नाही म्हणे। म्हणजे तुम्ही नगरपालिकेचे पेमेंट फुकट घेता का? आम्ही लोक टॅक्स भरता, 100% टॅक्स भरणारे लोक आहे, आणि आम्हाला अगर तुम्ही सुविधापासून वंचित ठेवताय याला काय अर्थ आहे? कुठल्या प्रभागाचा प्रश्न आहे? हा प्रभाग क्रमांक 14 आहे। प्रभाग क्रमांक 14 मध्ये रामदासवाडी असो, गुंजाळ कॉलनी असो, शाळेचा मॉडेल हिंदी हायस्कूलचा पाठीचा भाग असो, या भवानीनगरचा एरिया असो। आता काय करून राहिला आपला सीओ साहेबांना सांगितलं आहे की बाबा उद्यापासून सफाई कामगार नेमू आणि कामाला सुरुवात करू। नाही झाले तर मी याच्यापेक्षा मोठं आंदोलन करेन। स्वतः कचऱ्याच्या गाडीमध्ये कचरा हाताने भरून पुरा अंगावर कचरा घेऊन मी इथं कचरा घेऊन येईन। आपल्या नगरपालिकेत मुकेश गुंजाळ।